नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात महिलांच्या सक्षमीकरणाकरिता सुरू झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी आणि हादरवणारी अपडेट बघणार आहोत. यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मोठा झटका बसणार असून जवळपास 30,10,550 लाभार्थी बहिणींवरती टांगती तलवार असणार आहे. नेमकं प्रकरण हे काय आहे आणि आपणसुद्धा या प्रकरणात मोडता का, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यालासुद्धा समजेल. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रहो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सरकारने सुरू केलेली असून ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. आपण बघितलं, आपल्या राज्यामध्ये अनेक शेतकरी महिला आहेत आणि या शेतकरी महिला नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत. या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे, कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 1,500 रुपये न मिळण्याची तरतूद केलेली होती. त्यामुळे या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसू शकतो. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजना सन्मान योजनेचा लाभ राज्यातील 19,20,85,000 शेतकरी भगिनी घेत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. परंतु आता परत या अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे आणि जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 1,500 रुपये न मिळण्याची तरतूद आहे असा निकष लावला तर या शेतकरी महिलांना जवळपास 19,20,085 शेतकरी बहिणींवरती या लाभ कपातीची टांगती तलवार येऊ शकते. त्यामुळे याचा सर्वस्वी निर्णय किंवा या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय सरकारवरती आहे. आपल्या राज्यात सुमारे शेतकरी सन्मान योजनेत 20 लाख, राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरित योजनेत 10,90,465 जणांना या नियमांचा फटका बसू शकतो. तर तिन्ही योजनेतील मिळून 30,10,550 शेतकरी महिला भगिनींवरती टांगती तलवार येऊ शकते. आता अर्ज बाद होण्याचे निकष काय आहेत तर कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असलं तरीसुद्धा अर्ज बाद होणार आहे. शासकीय नोकरी असताना घेतलेल्या योजनांचा लाभ, एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही. या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात गेलेल्या असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही. तसंच ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे ह्या अशा निकषानुसार महिला भगिनींचे अर्ज बाद होण्याची शक्यता जास्त आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना ह्या लेटेस्ट अपडेटबद्दल माहिती मिळेल. तसेच नवनवीन आणि माहितीपूर्ण योजनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.